नमस्कार. आता परतीच्या प्रवासाची तयारी. गणपतीला येताना जितका उत्साह असतो ना, अगदी मग विसर्जनानंतर अगदी इतकं असं काहीतरी वाटतं की म्हणजे काही भरायचं, तयारी करायचं काही इच्छा होत नाही. गणपतीला आलो ट्रॅफिकमधून, गणपती बसवले. अगदी म्हणजे गणपती बसवतानाचा दिवस इतका उत्साहाचा की चला आजच गणपती बसवलेत, वेळ आहे, यावेळेला 2 दिवस एक्स्ट्रा आहेत, खूप छान आहे, खूप राहायला मिळेल. पण काय हो, कुठे गेले एवढे दिवस काही कळलं नाही. बाप्पा बसले, गौरी आल्या, गौरीनं सजवलं नटवलं, तुम्ही सगळं बघितलं. आणि सगळ्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक तुम्हाला देते, बघा तुम्ही. गौरी ओवसल्या, विसर्जन झालं छानपैकी, नाचगाणी झाली, आम्ही नाचलो, मुलं येऊन नाचली. खूप अगदी म्हणजे तुम्हाला सांगते, अगदी माइंड फ्रेश होतं ना, तसं झालं. आणि प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा तसा मस्तीत झाला. मस्तीत जगायचा आला दिवस. खरं सांगू, मी माझा असा स्वभाव नव्हता, खूप असं म्हणजे शांत चाललंय वगैरे असं. आता हे तुम्हाला महत्त्वाचं दाखवते. आधी हे तांदूळ आहेत, ह्याची असं म्हणजे कपड्यात बांधायचे. एक माप घ्यायचा ग्लासा किंवा कपाचा आणि तेवढे ठेवायचे, आणि ते तुम्ही पुन्हा मोजा तर ते जास्त झालेले असतात. आता हे मला माहिती नाही काय आहे ते, पण हे खरं आहे. तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही करत असाल, ज्यांच्याकडे गणपती बसतात तर असं करतात, नसेल करत तर करून बघा. आता हे आमचे दीर वगैरे निघाले जायला, सगळे त्यांचं सामान वगैरे मग हे झालं. आमच्यापेक्षा आमच्या बाबूला खूप वाईट वाटतं गावावरून निघताना. आता हा काय पसारा पडलाय बघा निघताना. मग बापरे, इतकं सगळं असतं ना, काय विचारू नका. आवरता दमछाक होते. आत्ता घरातले सगळे निघाले, आम्हीही तयारीतच आहोत. आम्हीही तासाभराने निघू. हे सगळं आवरलं की हे सगळे पाया पडायला आले देवाच्या. झोपायला जागा नसते. हे बघ ना जरा, चला. गुरं मस्त रस्त्यात बसलेत, किती हॉर्न वाजवा ती काय उठत नाही, आपण बाजूने जायचं. असं सगळं निघालो आम्ही. झालं. आत्ता जाता जाता, आज आहे बुधवार, आणायचंय त्यामुळे थोडं श्रावण सोडूया. प्रॉपर नाही पण थोडासा सोडायचा. काहीतरी जेवायला हवंच आम्ही, कारण नुसतं नाश्त्याचंच केलं, जेवणाचं काही केलं नाही. त्यामुळे आता आम्ही जेवायला थांबू रस्त्यामध्ये. बंद केलं असेल, आपलं लक्ष नाही. आता इथे आम्ही जॉईन झाले, किती ट्रॅफिक आहे बघा. कुठून इकडून तिकडून गाड्या पण एक आहे की ट्रॅफिक पोलीस वगैरे अगदी रस्ती आहेत, त्यामुळे पटापट सोडलं जातं. आता हे आम्ही इंदापूरला आहोत. इंदापूरला म्हणजे पोहोचू आम्ही आता. तर विचार केला असंच ट्रॅफिक तर आहेच इंदापूरला बाहेर, तर पुढे होऊन आपण थोडं जेवायला थांबूया म्हणून. हे इंदापूरचं ट्रॅफिक आहे. पण काय केलं, एक साईड पूर्णपणे बंद ठेवली बघा, पूर्णपणे बंद ठेवली, यायला नाही. एकच साईड आधी चालू केली, एक साईडचे गेले. नशीब आम्ही त्या लॉटमध्ये होतो की ती साईड चालू झाली आणि आम्ही आलो, त्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर निघून गेलो. आता ही बघा, एवढी गाड्या सगळ्या थांबवून ठेवल्या, यानंतर सोडणार ऐकलंय, त्यामुळे ट्रॅफिक पटापट हलतंय, नाही असं नाही. आणि आता आम्ही हॉटेलमध्ये आलो. आता हे हॉटेल आहे, थांबा बघूया आपण. हे हॉटेल आहे
नाव कुठे त्याचं हॉटेलचं बघूयात आपण. पूर्ण असं खूप मोठं असं आहे. हां, हे आहे भिवंडी दरबार. भिवंडी दरबार आहे. आता इथे पहिल्यांदाच येतोय आम्ही भिवंडी दरबारमध्ये. जेवल्यानंतर तुम्हाला सांगते की काय टेस्ट आहे. पण काय असं छान आहे म्हणजे हॉटेल. काय झालं, मोकळं आहे. आणि असं बसायला वगैरे मस्त आलिशान. साईडनी नदी वाहते. काय आपण काही जास्त नाही आहे का. हा चल. बघा मस्त हो. हे स्टार्टर मागवलं आणि हे जेवण पण. स्टार्टर पण इतकं छान. त्याच्याबरोबरचा कांदा आणि चटणी खूप छान होती. आम्ही पुन्हा एक्स्ट्रा मागवून घेतली. कांदा पण छान होता. आणि हे बघा, हे मी आपलं म्हणते बाजूनी नदी वाहते, पण हे हॉटेलचा हा भाग आहे. हा पूर्ण नदीवरती असा आहे. थांबा तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते मी. ह्याची मला कल्पनाच नव्हती. तेव्हाच मुलं हसत होती की मम्मीला माहिती नाही हे असं नदीवरती आहे म्हणून. कारण मी अशा गोष्टींना खूप घाबरते. असं हे दिसतंय का, मी तुम्हाला ह्या साईडला जाऊन दाखवते. थांबा एक मिनिट. हे बघा, हे आहे ना, आता आम्ही हे इथे बसलेलो, त्याचा अर्धा भाग असा नदीवरती आहे. छान वाटतं, पण आतून काय एवढं कळलं नाही. आता हे मी इकडे आली तेव्हा मला समजलं की मी म्हटलं चला बाजूनी नदी वाहते, एवढं मी तुम्हाला बोलले. पण हे असं आहे. हे असं आहे. एक तर मधून मधून पाऊस वगैरे पडत होता. खूप वातावरण इतकं मस्त ना की खरंच. तर कधी आलात, तुम्हाला श्रावण सोडावं असं वाटलं किंवा हॉटेलमध्ये जावं असं वाटलं तर येऊ शकता. म्हणजे इथे छान आहे, म्हणजे खायला चव आहे. असं आमचा हळूहळू सगळा गौरी गणपतीचा कोकणातला प्रवास संपत आला. कशा वाटल्या व्हिडिओ? सगळ्या व्हिडिओ बघा. गणपतीचं आगमन, गौरीचं आगमन, गौरीचं पूजा, सगळं तुम्हाला मी दाखवलं आहे. सगळ्या व्हिडिओ बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं कोकणात, मस्त वाटतं. चला, नमस्कार.